आजची दिवसाची सुरुवात खूप मस्त झाली. कारण सकाळ-सकाळ आम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन आलो. ॲक्चुअली दर सोमवारी जातो. म्हणजे बाकीच्या वेळेला वेळ मिळो न मिळो, पण सोमवारी आम्ही नक्की वेळ काढतो आणि महादेवाच्या मंदिरात जातो. आमच्या इथेच बाजूलाच म्हणजे अगदीच 5-1 मिनिटाच्या अंतरावरतीच मंदिर आहे. त्याच्यामुळे सकाळी-सकाळी उठल्यानंतर तिकडे जातो छान आणि त्याच्यानंतर जी काही बाकीची कामं असतील त्या कामांना सुरुवात करतो. बरं आज सोमवार आहे त्याच्यामुळे छान आम्ही सगळेजण बाहेर जायचा प्लॅन केलाय. सगळ्यांनाच ब्रेकफास्टला बाहेर जायचं होतं. नाहीतर मोस्टली आम्ही दोघं जाऊन घेऊन येतो किंवा कधी-कधी बाबा आमच्यासोबत येतात आणि त्याआधी इथे पण म्हणजे भोपाळमध्ये पण मस्त महाराजांचं दर्शन झालं सकाळ-सकाळ आणि इथे ॲक्चुअली मी पहिल्यांदा ज्यावेळेस महाराज बघितले होते ना, त्यावेळेसच मला खूप छान वाटलं होतं आणि जेव्हा छत्रपती महाराजांची शिवजयंती असते, त्यावेळेला आम्ही नक्की इथे येतो. बरं आज आम्ही आलोय प्रसादममध्ये आणि इथे याच्या आधी मी कधी आले नव्हते. माझी इथली ॲक्चुअली येण्याची पहिलीच वेळ आहे आणि मोस्टली साऊथ इंडियन फूडच आम्ही सकाळी रेफर करतो आणि सगळ्यांना ते प्रचंड आवडतं. त्याच्यामुळे हे पण साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे. म्हणून आम्ही सकाळ-सकाळ आलोय आणि छान स्वच्छ आहे, छान आहे आणि इथला मेनू काय-काय आहे स्पेशल तो आम्ही ॲक्चुअली बघतोय आणि तोच मागवणार आहे. कारण जिथलं जे काही स्पेशल असतं ते खावं असं मला वाटतं. आणि बस आता ज्याला जे आवडेल ते प्रत्येकजण ऑर्डर करेल आणि मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते आम्ही काय-काय ऑर्डर केलंय. बरं बाबांना इडली आणि मेदूवडा पाहिजे होतं ते त्यांनी मिक्स घेतलंय आणि सगळ्यांनाच पायनॅपल शिरा पाहिजे होता. बरं पायनॅपल शिरा म्हणाल ना तर प्रत्येक ठिकाणची टेस्ट ना वेगवेगळी वाटते. इथली पण छान होती. अगदी खूप म्हणजे भरपूर तूप होतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी घेतला होता घी पुडी डोसा घेतला होता मी, प्लेन डोसा आणि इथे मी पहिल्यांदा खाणार होती या रेस्टॉरंटला. कारण याच्या आधी जेव्हा आम्ही सांबार कॅफेमध्ये जातो त्यावेळेला माझं ठरलेला असतो आणि पृथ्वींनी मसाला डोसा घेतला होता कारण त्यांना तो प्रचंड आवडतो आणि सृष्टीने पण घीपुडी मसाला डोसा घेतला होता. त्याच्यानंतर आम्ही हे मसाला वडे होते, हे आम्हाला ट्राय करायचे होते. पण खरं सांगू तर याची टेस्ट आम्हाला ठीकठाक वाटली. एवढी काही सगळ्यांना आवडली नाही आणि आम्हाला यांची कॉफी प्यायची होती फिल्टर कॉफी, पण त्यांचं आज मशीन बंद होतं. त्याच्यामुळे अगदीच त्याच्या बाजूला अमृततुल्य म्हणून होतं. सो तिथे आम्ही चहा घ्यायचं ठरवलं. कारण छानसा नाश्ता घेतल्याशिवाय चहा, कॉफी काहीतरी झाल्याशिवाय ना पूर्ण वाटत नाही. त्याच्यामुळे मस्त आम्ही सगळ्यांचे आवडीचे चहा घेतले. सगळ्यांच्या आवडीचे म्हणजेच कोणाला अद्रक, कोणाला इलायची, मी गूळवाला घेतला होता. त्याच्यानंतर सृष्टीने कॉफी घेतली होती आणि ऑफकोर्स जिथे आम्ही गेलो होतो तिथे आमची छोटी-मोठी कामं होती ती आम्ही सगळी केली आणि नंतर मग छानपैकी घरी आलो. थँक सो मच फॉर वॉचिंग.